आता घटनास्थळी दाखल झालेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। विरारमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला आणि स्लॅब कोसळून 3 रहिवासी जखमी झालेत। विरार पश्चिमेच्या डोंगरपाडा येथील घटना आहे। अग्निशमन दल पालिकेचं पथक आता घटनास्थळी दाखल झालेलं आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। मनोज, सौरभ, विरार पश्चिमेच्या डोंगरपाडा येथील हिरा विद्यालय आहे। या विद्यालयाच्या रोडवरच श्री गणेश सोसायटी आहे। या सोसायटी मधील पहिल्या माळ्यावर एका रहिवाशाच्या हॉलमध्ये हा स्लॅब कोसळलेला आहे आणि अचानक हा स्लॅब कोसळल्यामुळे घरातील 3 जण जखमी झालेले आहेत। त्यांना जवळच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर देखील वाढलेला आहे आणि वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये ज्या इमारती आहेत त्या इमारतींच्या स्लॅब कोसळण्याच्या घटना देखील वाढत आहेत। त्यामुळे ज्या धोकादायक इमारती आहेत त्यांच्या तपासणीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलेला आहे आणि काही या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या इमारतींचं बांधकाम झालेलं आहे त्या बांधकामाचा दर्जा हा निकृष्ट दर्जा असल्यामुळेच अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना सातत्याने घडत आहेत। या घटनेमध्ये सध्या तरी 3 जण जखमी झालेले आहेत। त्यामुळे सध्या प्रशासनाने सतर्क राहून या इमारतीमधील एकूण 17 रहिवासी राहत होते। 17 कुटुंबांना सध्या बाहेर काढलेलं आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण इमारत रिकामी केलेली आहे। निश्चितच मनोज, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।